नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रत वैकल्य केले जातात आणि श्रावणात पहिलं व्रत म्हणजे श्रावण सोमवारची पूजा करणं, रुद्राभिषेक करणं आणि शिवामूठ वाहणं. ह्याला प्रचंड महत्त्व आहे. बघा, प्रत्येक सोमवारी आपण वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ अर्पण करून आपण पूजा ही संपन्न करत असतो. तर प्रत्येक सोमवारी शिवामूठ शिवपिंडीवर कशी वाहायची किंवा अर्पण करायची, पूजा कशी करायची, बेलपत्र कसे वाहायचे, तर संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, पहिली म्हणजे आपण पूजेची पूर्ण तयारी करून घ्यायची आहे. तर पूजेला आपल्याला लागणार आहे ते म्हणजे बेल, दुर्वा, पंचामृत, बेलफळ, बेलफूल, पांढरी फुले, तांदूळ, भस्म, तुपाचा दिवा, अगरबत्ती, धूप ही सगळी तयारी पहिली आपण करून घ्यायची आहे. त्याचबरोबर अभिषेकाला पाणी सुद्धा लागणार आहे. आता पहिली चौरंगावर जर पांढरं वस्त्र तुमच्याकडे असेल तर ते घालून घ्या, नसेल तर कोणत्याही रंगाचं वस्त्र चालेल. पहिली दिवा लावून घ्यायचा आहे. ओम दीप देवताभ्यो नमः म्हणून हळद, कुंकू, फूल अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला साईडला तुपाचा दिवा एक लावून घ्यायचा आहे. आता पहिली तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे. आता तुम्ही पाण्याने परत पंचामृताने अभिषेक करून गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांना छान दुर्वा, लाल फूल अर्पण करून घ्या आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. आता मेन म्हणजे इथं तुम्हाला शिवपिंड असणं खूप गरजेचं आहे. हे कंपल्सरी आहे. कुठलीही शिवपिंड असे ना, पण तुमच्याकडं शिवपिंड ही असायलाच पाहिजे. तर एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, जेव्हा शिवपिंड आपण अभिषेकाला ठेवतो तेव्हा तिची पाणी पडण्याची जी बाजू आहे ती उत्तरेला पाहिजे, ती फक्त दक्षिणेकडे नाही आहे ना, एवढीच काळजी घ्या. आता शिवपिंडावरती तुम्हाला पहिली पाण्याने, मग दुधाने किंवा पंचामृताने आणि परत मग पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक करताना ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय एवढं सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा महामृत्युंजय जो मंत्र आहे त्याचा सुद्धा जप तुम्ही करू शकता. आता पूर्ण अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पिंड उचला, धुवा, पुसा आणि एक छान तामण घ्या. त्याच्यावरती आपल्याला पांढऱ्याच अक्षता ठेवायच्या आहेत. त्याच्यावर शिवपिंड आपल्याला ठेवायची आहे आणि तुम्हाला 3 पट्टे ब्रह्मा, विष्णू, महेश हे भस्माचे ओढून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला अष्टगंध शिवपिंडीला लावायचं आहे. त्याच्यानंतर पांढरी वस्त्र जे आहेत मण्यांचं, पांढऱ्या कापसाच्या मण्यांचं जे वस्त्र आहे 11 आणि उपवस्त्र 5 मण्यांचं असं तुम्हाला वाहायचं आहे. त्यानंतर रुद्राक्षाची माळ जर तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही वाहू शकता. त्यानंतर जर जानवं जोड आहे तर ते तुम्हाला वाहून घ्यायचं आहे. आता इथं तुम्हाला हे सगळं झाल्यानंतर पांढरा गजरा, शेवंतीची फुलं, पांढरी जी काही फुलं असतील ती तुम्ही पूर्ण वाहू शकता. आता हे सगळं झाल्यानंतर मला छान बेलपत्र हे वाहायचं आहे. आता शिव अष्टोत्तर नामावली म्हणून तुम्ही बेल वाहून घ्या आणि आता आपल्याला शिवामूठ ही अर्पण करायची आहे. तर बघा, पहिल्या सोमवारची शिवामूठ आहे ते म्हणजे पांढरे तांदूळ. आता तांदूळ आपल्याला आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहेत, मूठभर घ्यायचे आहेत आणि चांगले निवडलेले अखंड असे जे तांदूळ आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत. आता इथं 2 पद्धती आहेत. आमच्याकडं जेव्हा शिवामूठ वाहतात तेव्हा उजव्या हातामध्ये तांदूळ घेतात, त्याच्यानंतर डाव्या हाताने 2 पळी पाणी घालतात. उभी मूठ वर ठेवायची आहे शिवपिंडीवरती आणि तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. तो म्हणजे शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा, नणंदा जावा, भ्रातारा, नावडतीची आवडती कर रे देवा, असं 3 वेळा म्हणून मग तुम्हाला शिवामूठ अर्पण करायची आहे. किंवा तुम्ही दुसरी पद्धत आहे तीही तुम्ही म्हणू शकता की तुम्हाला उजव्या हातामध्ये 1 मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत, शिवपिंडीवरती पूर्ण उभा हात धरायचा आहे आणि डाव्या हाताने वरून तुम्हाला पाणी सोडत सोडत शिवामूठ अर्पण करायची आहे. आणि तुम्ही अजून एक मंत्र देते जो अगदी सोपा आहे, तो सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर तो आहे शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सगळ्या इच्छा पूर्ण कर रे महादेवा. हा सुद्धा मंत्र तुम्ही म्हणू शकता. तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं तुम्ही शिवामूठ अर्पण करायची आहे. 3 वेळा म्हणून तुम्हाला शिवामूठ अर्पण करायची आहे. आता हे
शिवामूठ वाहिल्यानंतर किंवा अर्पण केल्यानंतर जे काही तांदूळ असतील हाताला चिकटलेले ते संपूर्ण आपल्याला पिंडीवरती अर्पण करायचे आहेत. आता हे सगळं झाल्यानंतर तुम्ही छान नैवेद्य दाखवून घ्या. नैवेद्य तुम्ही फळाचा दाखवू शकता, दूध साखरेचा दाखवू शकता, किंवा तुम्ही जर काही केलेलं असेल तर त्याचा दाखवू शकता, केळ्याचा दाखवू शकता, ड्रायफ्रूट्सचा दाखवू शकता, कुठलाही तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला आरती करून घ्यायची आहे. मग तुम्ही गणपती बाप्पांची आरती, महादेवांची आरती, देवीची आरती आणि स्वामींची आरती असे 4 आरत्या तुम्ही करू शकता. कापूर आरती आणि धूप मात्र आपल्याला विसरायचा नाही आहे, कारण शंकरांना कापूर आरती ही खूप प्रिय आहे. तर अशी तुम्ही सर्वात साधी आणि सोप्या पद्धतीने श्रावणात पहिल्या सोमवारची घरच्या घरी शिवामूठ अर्पण करून अशी पूजा तुम्ही करू शकता. आता हे सगळं झाल्यानंतर बरीच लोक किंवा ऑलमोस्ट सगळी लोक शिवलीला अमृताचं पारायण करतात. पण बघा, आपण आता पूर्ण जॉब किंवा वर्किंग आहोत, आपल्याला जमत नाही, उपवास पण असतो. तर तुम्ही काय करू शकता, तर दर सोमवारी दिवसभरामध्ये त्यातल्या त्यात संध्याकाळी प्रदोष समयी तुम्ही शिवलीला अमृताचा 11वा जो अध्याय आहे, ज्याला शिवलीला अमृतामध्ये मेरुमणी किंवा रुद्र अध्याय ज्याला म्हटला जातो, तो दर सोमवारी तुम्ही प्रदोष समयी 11वा शिवलीला अमृताचा अध्याय तुम्ही वाचू शकता. या दिवशी तुम्ही शिवचालिसा, शिवस्तुती, शिवतांडव स्तोत्र किंवा शिवमहिम्न स्तोत्र असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. महामृत्युंजय मंत्र जो आहे त्याचा तुम्ही 11, 21, 51 किंवा 108 केपा तुम्ही जप करू शकता. तर तुम्हाला जसं जमेल तसं, किंवा तुम्हाला जर शिवालयात म्हणजे महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायची असेल शिवामूठ, तुम्हाला टाईम असेल, गर्दी नसेल तर तसं तुम्ही करू शकता, किंवा तुम्ही घरी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही शिवामूठ अर्पण करू शकता. बघा, मेन काय आहे, त्या दिवशी पूजा करणं, अभिषेक करणं, शिवामूठ वाहनं, बेलपत्र वाहनं आणि शिवलीला अमृतामधला 11वा अध्याय जो आहे तो प्रदोष समयी वाचणं, ह्याला खूप महत्त्व आहे. बाकीचं जरी तुम्ही केलं नाही तरी हरकत नाही, पण या दिवशी रुद्राभिषेक जर तुम्हाला संध्याकाळी प्रदोष समयी जमला तर तो पण करा. आणि रुद्र अध्याय म्हणजे 11वा अध्याय जो आहे शिवलीला अमृतामधला, तर तो सुद्धा वाचायला विसरू नका. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही शिवामूठी अर्पण करू शकता. आणि जे सोमवारचं व्रत आहे ते छान घरच्या घरीच तुम्ही ते संपन्न करू शकता. तर काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.